खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत, मोदी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार देखील पाठिंबा देतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे अधिक मताने निवडून येतील. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही. विशाल पाटील काही आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल विशाल पाटील यांच्या मनात प्रेम आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो. सांगलीतील वातावरण तुम्ही सर्वांनी पाहिले. आघाडीमधील सर्व नेते उपस्थित होते. विश्वजित कदम यांची तब्येत बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. 2 दिवसात ते काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतील. मोदी है तो मुमकिन हा शेवटचा प्रचाराचा तो त्यांचा एक डाव दिसतोय. काही हरकत नाही. ही सगळी आता भाजपा प्रणित प्रचार यंत्रणा झालेली आहे. त्याच्यामुळे हे लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा गोष्टी करते. पण दूरदर्शनचा लोगो झाला म्हणून यांचा हिंदुत्ववाद तेजानं उजळून निघाला असं होत. या देशामध्ये, या जम्मू काश्मीरमध्ये मी अनेकदा जातोय. आजही काश्मीरी पंडितांची घर वापसी जे भारतीय जनता पक्षानं वचन दिलं होतं ते होऊ शकलं नाही. मणिपूरमध्ये प्रधानमंत्री जाऊ शकले नाही. राम मंदिराचं मिशन त्यांचं फेल गेलेलं आहे. राम मंदिर उभं राहिलं पण त्याचं श्रेय भाजपला मिळत नाही आणि राम मंदिराची वगैरे काही लाट आलेली नाही. हे भारतीय जनता पक्षाने ओळखलेलं आहे. त्याच्यामुळे असे उद्योग करत असतात होणार आहे. एकंदरीत वातावरण पाहता काय वाटतं? संपादकीय आपण हा विषय महाराष्ट्राविषयी विचारताय की देशामध्ये इंडिया आघाडीला किमान 300 जागा. देशामध्ये इंडिया आघाडी आमच्या महाराष्ट्रात किमान 35+ जागांचं आमचं टार्गेट. मिशन नाही, टार्गेट आहे. आणि एनडीएला किती मिळतील सगळ्या देशात? इंडिया आहे कुठे? भारतीय जनता पक्ष 200च्या खालीच राहील. 180 ते 200 मध्ये भारतीय जनता पक्ष राहील. त्याच्या पलीकडे मला वाटत नाही मोदी उडी घेऊ शकतो. पूर्ण एनडीए, जर तुम्ही इंडिया आघाडी 300 म्हणतात तर पूर्ण एनडीए 230च्या पुढे जात नाही. 230 हा त्याचा शेवटचा पूर्ण वेळ. इंडिया आघाडीला 300+, 300 ते 310 या दरम्यान इंडिया आघाडीला जागा मिळतात त्या देशामध्ये. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, हरियाणा, दिल्ली, बिहार, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा मोठा वाटा. माझं लक्ष पुण्यावर आहे. बारामती सुप्रिया सुळे तुम्ही किती काय आणि नेहमीपेक्षा जास्त फरकाला जिंकता. या वेळेला माझं लक्ष पुण्यावर आहे. पुणे का म्हणजे का इंटरेस्टिंग होईल असं वाटतं? पुणे इंटरेस्टिंग असं आहे की पुणे हे एक असं शहर आहे राजकीय दृष्टी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाने टिकलेला मतदारसंघ आहे आणि पुण्यात ते लढत रंगतदार होताना मला दिसतं. महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपण सर आहेत का म्हणणार नाही, पण का असू नये असा माझा प्रश्न. अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जाते. पण शेवट जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो. कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा सुंदर नेता, अभ्यासू नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील. का देणार नाही? पण साहेब एक उमदा चेहरा आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे. भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे, एकत्र घेऊन जाणारे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही. अर्थात मी हे माझं मत सांगतो. जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निकाल लागतील तेव्हा इंडिया आघाडीची नेते एकत्र बसतील
आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही ना, दिसापिटा चेहरा. की 300 जागा जेव्हा आम्ही जिंकतोय तेव्हा दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळत नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष 50च्या पुढे जात नाही. 30 जागा भारतीय जनता पक्षाला कमी होतात. मी आकड्यात नाही, मी अभ्यास करून सांगतोय. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत. हरियाणा, दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होत आहेत. आणि अशी सगळी बेरीज केली तर नरेंद्र मोदींचा भारतीय पक्ष 200च्या आत ऑल आउट. आणि जी तुमची काय एनडीए वगैरे म्हणताय ती 220, 230